नमस्कार, प्रियंका नाईक धुरेज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण दसऱ्यासाठी स्पेशल अशी एक रेसिपी बनवतो आहे. तर ती रेसिपी तुम्हाला माहीत नसेल आणि मीही कधी अशी खाल्ली नव्हती. तर आपण जेव्हा हॉटेलमध्ये शिरापुरी मागतो तेव्हा शिरा वेगळा आणि पुऱ्या वेगळ्या असे देतात. तर मग मला असं वाटलं की आपण जर ह्या दोन्ही पदार्थांचा मिळून एक पदार्थ तयार केला तर तो कसा लागेल. आणि शिरा बनवतो तेव्हा शिऱ्यासाठी तूप वगैरे जास्त लागतं, तर कमी तुपात आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी हे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे तूप घेतलं आहे, ते 1 टीस्पून तूप घालून घेऊया. आणि हे दही घेतलं आहे, हे 1 टीस्पून दही घालून घेऊया आणि जरासं मीठ. आता हे तुपामध्ये तूप असं सर्व पिठाला असं चोळून घेऊया. हे सर्व असं मिक्स करून घेऊया. ही रेसिपी करायच्या अगोदर माझी मुलगी म्हणते अशी कुठे असते का पुरी. तर ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर मला ही रेसिपी करून बघावी लागली आणि मी अशी म्हणजे थोडीशी 5-6 पुऱ्या बनवल्या आणि ती खाऊन बघितल्यावर खूप छान टेस्टी आणि मऊसूत एकदम अशी बनली होती. म्हणून मग मला वाटलं तुम्हाला पण ही रेसिपी शेअर करूया. हे बघा, अशा पद्धतीने हे मी पीठ मळून घेतलं आहे आणि पाव ग्लास फक्त पाणी लागलं आहे. आणि हे आता आपण झाकून ठेवूया. मी आता कमी प्रमाणात करणार आहे म्हणून मी कमी पीठ घेतलं आहे. आता हे झाकून ठेवूया. तर हे बघा, मी गॅस पेटवून घेतला आहे आणि हे पातेलं ठेवलं आहे. त्यात हे अर्धा कप गूळ टाकून घेऊया आणि 1 कप पाणी. हे गूळ आता वितळेपर्यंत व पाण्याला उकळी येईपर्यंत आपण गॅसवर ठेवूया. हे आपण या साईडला गूळ पाणी उकळायला ठेवूया आणि या गॅसवर मी आता हे भांडं ठेवलं आहे. आता काय करायचं, हे 2 टीस्पून तूप घ्यायचं. हे मी आता कमी प्रमाणात करते म्हणून साहित्य माझं कमी आहे. तुमची जशी क्वांटिटी जास्त असेल तसंही तुम्ही प्रमाण वाढवा. हा अर्धा कप मी रेग्युलर जो आपला रवा उपमा करण्यासाठी जो रवा असतो, शिरा उपमा वगैरे करण्यासाठी, तो अर्धा कप रवा घेतला आहे आणि तो आता भाजून घेऊया. हा बघा, अशा पद्धतीने गोल्डन कलरचा रवा मस्त असा भाजून घ्यायचा. आपला रवा भाजून झाला आहे. आता काय करूया, हे आपण शिऱ्यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट्स टाकतोच, तर ते आपण तुकडे करून नाही टाकू शकत. जर तुकडे टाकले तर मग पुरी फुटण्याची शक्यता आहे आणि फुटू शकते. तर मग हे आपण काजू 4 बदाम घेतले, ते आता हे एकदम बारीक किसणीवर किसून घेऊया. हे बघा, आपलं काजू व बदाम असे बारीक किसणीवर मस्त असं बारीक किसून घेतलं. आणि आता आपण गॅस पेटवून शिरा बनवून घेऊया. गॅस पेटवून घेतलं आहे व हा शिरा ठेवला आहे आणि हे जे आपण आता पीस करून घेतलं आहे तो त्यात टाकून जरासं परतूया. वेलची पावडर अर्धा टीस्पून ती टाकून परतूया. हे गुळाचं पाणी ते ओतून घेऊया. हा गुळाचा शिरा असल्यामुळे आपण दूध टाकल्यावर मला वाटतं दूध फाटतं, म्हणून मी ही दूध पावडर घेतली आहे आणि ती टाकून आता ढवळून घेऊया. हा बघा, शिरा मंद गॅसवर झाकण ठेवून हा शिरा हे करून शिजवून घेतला आहे आणि जेवढं मी पाणी टाकलं तेवढ्याच पाण्यात शिजलेला आहे. जास्त पाणी टाकून
जास्त नरम नाही करायचा, तर असं तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यायचा. आता गॅस बंद करूया व थंड व्हायला देऊया. तर आपला शिरा थंड झाला आहे, तर आता पुऱ्या लाटायला घेऊया. एक गोळा घेतला आहे आणि साईडने असं पहिलं लाटून घ्यायचं. हे बघा, अशी लाटून घ्यायची आणि हा शिऱ्याचा असा गोळा करायचा आणि यात ठेवायचा. आणि आपण पुरणपोळीला कसं करतो तसं हे सर्व बाजूने असं पॅक करून घ्यायचं. असं पीठ लावून पुरी लाटून घेऊया हलक्या हाताने. हे बघा, अशा पद्धतीने जरा जाडच ठेवायची आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. आपण पुरणपोळीला कसं लाटतो तसे लाटून घ्यायची, म्हणजे फुटली नाही पाहिजे कुठली. हा बघा, हा अर्धा कप रव्याचा जो शिरा बनवला आहे ना, तो मी थोडासा म्हणजे 6 पुऱ्यांना पाहिजे तेवढा काढून घेतला आणि हा उरला आहे. तर हा मी नंतर बनवणार आहे. तर तुम्ही अर्ध्या कप शिऱ्यामध्ये 4 माणसांसाठी पुऱ्या होतील असं हे प्रमाण आहे. आणि मी आता कमी पुऱ्या करायच्या होत्या म्हणून पीठ मी कमी घेतलं. तर तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्या असतील त्याप्रमाणे तुम्ही रवा आणि पीठ घेऊन पुऱ्या बनवू. हे बघा, आता या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि गॅस पेटवून मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि तेल आपलं तापलं आहे. आता एक एक पुरी टाकून तळून घेऊया. फास्ट गॅसवरच तळायची. तर फुगली आहे बघा. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेऊया. ह्या बघा, आपल्या पुऱ्या सर्व मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि त्या तळून झालेल्या आहेत. तर जेवढं मी अर्धा कप पीठ घेतलं ना, त्यात या 6 पुऱ्या झाल्या. तर ह्या बघा मस्त अशा झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत आणि एवढ्या टेस्टी लागतात ना, तुम्ही नक्की करून बघा. आणि ह्या पुऱ्या तुम्ही पिकनिकला वगैरे जाताना रात्री बनवून सकाळी घेऊन गेलात तरी पण एवढ्या नरम मऊ राहतात ना की तुम्ही घेऊन जाऊ शकता. परत आपल्या घरी आजी आजोबा असतील ती देखील खातील, एवढ्या सॉफ्ट पुऱ्या बनतात. तर अशा, आणि उद्या दसऱ्यासाठी स्पेशल अशा बनवून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.